ज्या सुखाच्या सानिध्यात तू भटकत होतास ते सारं काही मिळेल तुला. तुझी झोळी सुखाने अगदी भरून जाईल. तुझ्या बाबतीत सध्या होणारी ही जी घुसमट आहे ना, ही सुद्धा थांबेल. पण सध्या नेमकं काय चुकतंय ते सांगतो. त्यासाठी काय करायचं तेही सांगतो. आता शांतपणे ऐक. सगळ्यात आधी तू स्वतःला एक गोष्ट विचार. तू माणूस म्हणून खरंच माणसासारखं वागतोयस का रे? नाही. आता माणसासारखं म्हणजे काय हेच तू बहुधा विसरलायस. माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे, पण तू तुझी बुद्धिमत्ता नको त्या ठिकाणी वाया घालवतोस. तू गोष्ट सुरू करतोस पण त्यात यश मिळत नाही म्हणून ती अर्धवट सोडून देतोस. याचं कारण तू नकारात्मक विचारांना प्राधान्य अधिक देतोस. आता तसंच इतरांच्या बाबतीत तो असा का वागला, ती अशी का वागते ह्याचाच अतिविचार करत बसतोस आणि स्वतःचा अमूल्य वेळ आणि मानसिक ताकद वाया घालवतोस. हे बघ, ज्याला जसं वागायचंय तसं वागू दे, कारण हा मूळ स्वभाव त्या माणसाचा आहे आणि त्यामुळे तू विचार केल्याने त्याचा स्वभाव काही बदलणार आहे का? नाही ना. मग तू विचार हा फक्त स्वतःचा कर आणि प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक उत्तम बनवण्यावर काम कर. तू दगडात देव शोधतोस पण दैनंदिन जीवनात जगताना मात्र माणसासाठी माणुसकी विसरून जातोस आणि स्वतःच्या स्वार्थासाठी देवळात जातोस आणि देवळात जाऊन स्वतःचं भलं व्हावं म्हणून देवाला दान करतोस. अरे किती तो स्वार्थीपणा. अरे ज्याने तुला घडवलं त्याला तुझ्या त्या द्रव्याची अपेक्षा नाही रे. तुला सगळं काही प्रदान केलंय त्या अफाट बुद्धीचा आणि तू निर्माण केलेल्या त्या कृत्रिम द्रव्याचा योग्य ठिकाणी वापर कर. तू लोकांच्या तोंडावर त्यांची वाहवा करतोस पण आतल्यात कुठेतरी त्याच लोकांवर काही ना काही कारणास्तव चरफडत असतोस. कुठेतरी हे सगळं थांबव रे. आणि माणूस म्हणून मनाने साफ राहा. स्वतःच्या अंतरंगात गोमूत्र शिंपड आणि मग बघ तुझी झोळी सुखाने भरते की नाही. आणि सत्कर्म करत असताना मी आहे तुझ्या सोबत. त्यामुळे भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.